देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा अभिमान। आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी ऐकून खरंच खूप त्रास होतो, पण त्याबद्दल बोलणं तितकंच महत्त्वाचं आहे। ही गोष्ट आहे बारामतीत घडलेल्या एका गुन्ह्याची, ज्याने संपूर्ण समाजाला आतून हादरवून सोडलं आहे। तर चला या सगळ्या प्रकरणात नेमकं काय काय घडलं ते टप्प्याटप्प्याने समजून घेऊया। सुरुवात करूया त्या मूळ गुन्ह्यापासून, ज्यानंतर लोकांमध्ये संतापाची एक मोठी लाट उसळली। चला तर मग या कहाणीच्या पहिल्या भागाकडे वळूया, जिथे खरं तर विश्वासाचाच गळा घोटला गेला। या गुन्ह्याची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा एका 52 वर्षांच्या व्यक्तीने आपल्याच नात्यातल्या फक्त 12 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला। नात्यातला विश्वास तर त्याने तोडलाच, पण वर तिला गप्प राहण्यासाठी धमकावलं सुद्धा। आणि इथे एक गोष्ट बघा, पीडितेचं वय आहे फक्त 12 ते 13 वर्ष आणि आरोपीचं वय आहे 52 वर्ष। म्हणजे हे जे प्रचंड अंतर आहे ना वयातलं, तेच या गुन्ह्याचं गंभीर स्वरूप आणि त्या मुलीची असहाय्यता सगळं काही सांगून जातं। पण ही गोष्ट इथेच थांबली नाही। खरं तर यानंतर जे घडलं ते तितकंच किंबहुना त्याहून जास्त धक्कादायक होतं। चला बघूया। तर झालं असं की हा गुन्हा लपवण्यासाठी अक्षरशः क्रूरतेचा कळस गाठला गेला। त्या मुलीला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि तिथे तिचा जबरदस्तीने गर्भपात करण्यात आला। रिपोर्ट्समध्ये या घटनेला अमानुष आणि धक्कादायक असं म्हटलंय, आणि ते खरंच आहे। पण साहजिकच एवढी मोठी गोष्ट जास्त काळ लपून राहू शकली नाही, आणि जेव्हा ही बातमी बाहेर आली तेव्हा स्थानिक नागरिकांमधून एक तीव्र प्रतिक्रिया उमटली। ही बातमी कानावर पडताच लोकांचा संताप अक्षरशः उफाळून आला। संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले। त्यांनी आधी त्या आरोपीला चांगला चोप दिला आणि मग त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं। बरं, समाजाने तर आपली प्रतिक्रिया दिली, पण यानंतर पोलिसांनी कायदेशीर कारवाई काय केली ते पाहणं महत्त्वाचं आहे। तर पोलिसांनी लगेचच कारवाई केली। तो 52 वर्षांचा नातेवाईक जो आरोपी आहे त्याला अटक करण्यात आली आहे। पीडिता अल्पवयीन म्हणजे 12-13 वर्षांची असल्यामुळे हे प्रकरण पोक्सो कायद्यासोबतच भारतीय दंडसंहितेनुसार नोंदवलं गेलंय आणि सध्या याचा सखोल तपास सुरू आहे। आता इथे पोक्सो कायद्याचा उल्लेख आला आहे तो खूप महत्त्वाचा आहे। हा कायदा खास करून लहान मुलांचं लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठीच बनवला गेला आहे। यात फक्त आरोपीला कडक शिक्षा देण्याचीच तरतूद नाही, तर त्या पलीकडे जाऊन पीडितेला न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेत मदत करणं, तिला एक सुरक्षित वातावरण देणं यावर भर दिला जातो। त्यामुळे हे खूप महत्त्वाचं कायदेशीर शस्त्र आहे असं म्हणायला हरकत नाही। यावर स्थानिक पोलीस प्रशासनानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यांचं म्हणणं आहे की अशा क्रूर प्रवृत्तीला समाजात जागा नाही। पोलीस प्रशासन आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पावले उचलत आहे। यातून त्यांचा न्यायाप्रती असलेला निर्धार दिसून येतो। आणि आता आपण वळूया या प्रकरणातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि शेवटच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे पीडितेचं संरक्षण। बघा, या संपूर्ण प्रकरणातला एक कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे पीडितेच्या ओळखीचं संरक्षण। कायद्यानुसार तिची ओळख कोणत्याही प्रकारे सार्वजनिक करणं हा एक गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे। आणि हे का गरजेचं आहे तर केवळ तिच्या कायदेशीर हक्कांसाठी नाही, तर त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तिला या सगळ्या प्रचंड मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी आणि पुन्हा एकदा समाजात सन्मानाने जगता यावं यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे। आणि शेवटी ही संपूर्ण घटना आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभी करते। जेव्हा विश्वासाचाच असा गळा घोटला जातो, तेव्हा एक समाज म्हणून आपण यातून कसं सावरायचं आणि पीडितेला न्याय कसा मिळवून द्यायचा।